उन्हाळ्याचे दिवस चालू झालेत, मग पचनास हलके व झटपट बनणारे टेस्टी काहीतरी जेवणात व नाश्त्याला हवे. मग एकदम इन्स्टंट व पचनास हलकी असणारी ही ज्वारीच्या पिठाची स्टफ्ड इडली नक्की बनवा. जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. ज्वारीच्या पिठापासून स्टफ्ड इडली बनवण्यासाठी मी इथं एक एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे. हे पीठ मी रेग्युलर आपण भाकरीसाठी जे पीठ वापरतो तेच चाळून घेतलं आहे. तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही रेडीमेड ज्वारीचं पीठही वापरू शकता. एक वाटी बारीक रवा घेतला आहे, म्हणजे इडली जाळीदार व मऊ बनतील. बारीक रवाही अवेलेबल नसेल तर जाड रवा मिक्सरला फिरवून घेतला तरीही चालेल. एक वाटी दही व एक वाटी पाणी घ्यायचं आहे. सर्व जिन्नस एकाच वाटीने मोजून घ्यायचे, म्हणजे एकदम परफेक्ट इडली तयार होतात. सर्व जिन्नस चांगले मिसळून घ्यायचे. लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून रेग्युलर इडलीचं पीठ असतं तसं पीठ बनवून घ्यायचं आहे. मला इथं 1.5 वाटी पाणी लागलं आहे. 10 मिनिटे झाकून हे पीठ आपल्याला रेस्टसाठी ठेवायचं आहे. तोपर्यंत स्टफिंग बनवून घेऊ. स्टफिंगसाठी पॅन गरम करून 1 चमचा तेल टाकायचं. मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरची बारीक चिरून टाकायची. सर्व जिन्नस चांगले तडतडले की एक कांदा बारीक चिरून टाकायचा. थोडा वेळ परतून घ्यायचं. कांदा चांगला परतला की हिरवे वाटाणे टाकायचे. वाटाणे ऑप्शनल आहेत, अवेलेबल असतील तर वापरा. वाटाणे व कांदा चांगला भाजला की सुक्या मसाल्यांमध्ये हळद, धनेपूड, गरम मसाला व आमचूर पावडर घालायची. सर्व मसाला चांगला परतून घ्यायचा. मसाला चांगला भाजला की उकडून घेतलेला बटाटा टाकायचा आहे. मी इथं 4 बटाटे उकडून त्याची साल काढून तुकडे करून घेतले आहेत. चवीपुरतं मीठ घालून बटाटा मसाल्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. ही स्टफिंग आपल्याला आता स्मॅशरने स्मॅश करून घ्यायची आहे, म्हणजे इडलीमध्ये स्टफिंग भरल्यावर इडली तुटणार नाहीत, एकदम परफेक्ट तयार होतील. स्टफिंग बनतीये तोपर्यंत इडलीचं पीठ पण चांगलं मुरलं आहे. यात चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं. इडली जाळीदार सॉफ्ट होण्यासाठी अर्धा चमचा इनो टाकायचा. इनो ॲक्टिवेट करण्यासाठी 1 चमचा पाणी घालायचं व पीठ चांगलं फेटून घ्यायचं. एकदम परफेक्ट इडलीसाठी पीठ तयार झालं आहे. आता इकडे आपली स्टफिंग पण थंड झाली आहे. त्यातून हातावर असा छोटा गोळा घेऊन छोट्या चपट्या आकारात गोल टिक्की बनवून घ्यायच्या. इडलीच्या साच्याला तेल लावून घ्यायचं, म्हणजे इडली साच्याला चिकटणार नाहीत. बनवलेलं पीठ अर्धा चमचा साच्यात सोडून घ्यायचं व वरून स्टफिंग ठेवून घ्यायची. परत एकदा वरून अर्धा चमचा पीठ सोडायचं. ज्वारीमध्ये फायबर जास्त प्रमाणात असते, त्यामुळे पचन सुधारते. ज्वारी डायबेटीस कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत करते. ज्वारीमधील मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते. त्यामुळे नेहमीच्या तांदळाच्या इडलीपेक्षा ज्वारीची इडली अधिक पौष्टिक आहे. आता सर्व मोल्ड इडली पात्रात ठेवून आपल्याला 10 मिनिटे उकडून घ्यायचं आहे. 10 मिनिटांनंतर मस्त परफेक्ट इडली तयार होतात. थोडा वेळ थंड करून इडली काढून घ्यायच्या. या इडली बरोबर तुम्हाला कोणतीही चटणी किंवा सांबर बनवावं लागत नाही. या इडली तुम्ही मुलांच्या टिफिन बरोबर, सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या हलक्या जेवणात पण बनवू शकता. मग कशी वाटली ही हेल्दी रेसिपी? मस्त खा, स्वस्त रहा.